सप्लाय रात्री होता हे आले म्हणजे आम्हाला दिवसाच पाहिजे आता तुम्ही परत म्हणता की रात्री पाहिजे ते पण आम्हाला अडचण काही दिवसा काही प्रॉब्लेम आला तर आपल्याला प्रॉब्लेम आला तर परत त्याच्यामुळे थोडंसं एक 4-5 काय करतो अधिकारी कुलपणावर गेले तर कुठे गेले अधिकारी संबंध एक अधिकारी जागा नसेल तर एक अधिकारी नाही घेऊन असेल तुम्हाला लाईट नाही आमच्याकडे तुम्हाला सांगतो सर आता लाईट आली मग आता लाईट तुम्हाला सांगतो सोडली 2 दिवस झाले आमचा एक शेतकरी ते आलो नाही पाहिजे अशी सेवा करायची 2 दिवसानंतर परत तुम्हाला सांगतो अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करा त्यांनी पत्र दिले 30/12/2025 रोजी सबस्टेशनचं काम पूर्ण करेल म्हणून पत्र दिलेले की आज 1.5 महिना झाला त्यांच्यावर काही तुम्हाला सांगतो गुन्हा दाखल नाही आम्ही शेतकरी आमच्या हक्कासाठी दरवाजा लावून आंदोलन म्हणलं दरवाजा लावून जातात बाहेर एक संबंधित अधिकारी येत नसेल समोर तर काय करायचं सगळ्यात जास्त तुम्हाला जास्त काळजी त्या संबंधित ज्यांना आंदोलन त्यांच्यावर ती करत नाही काळजी करत नाही आमचे सगळे शेतकरी अडकून ठेवले सर तुम्हाला कुठं सांगा साईटवर तुम्ही आले ना तुम्ही बघताल तुम्हाला सांगतो 2 दिवस झाले कंटिन्यू शेतकरी करमाळा तालुक्यातील रावगाव येथे जे आहे तो शेती पंपासाठी सुरळीतपणे वीज पुरवठा होत नसल्याने रावगावमधील जे शेतकरी आहेत ते यांनी वेळोवेळी जे आहे ते आंदोलनं केली होती परंतु आज जे आहे ते रावगावमधील शेतकरी जे आहे ते आक्रमक झाल्याचं चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय यानंतर जे आहे ते रावगावमधील सरपंच असतील तसेच जे काही शेतकरी आहेत त्यांनी जे आहे ते आज आत्मदहन आंदोलन करण्याचा इशारा दिला होता आपण सध्या महावितरण कार्यालय करमाळा या ठिकाणी आहोत या ठिकाणी आपण पाहू शकतो की या ठिकाणी जे आहे ते शेतकऱ्यांच्या माध्यमातून जे आहे ते हे आत्मदहन आंदोलन करण्यासाठी जे आहे ते इंधन घेऊन आले असता पोलीस प्रशासन देखील या ठिकाणी यावेळी उपस्थित असताना पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून जे आहे ते या आत्मदहन आंदोलन करण्यापासून जे आहे ते शेतकऱ्यांना परावृत्त करण्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतं परंतु आपण सध्या महावितरण कार्यालयामध्ये हे शेतकरी आक्रमक झाल्याचं चित्र पाहायला मिळतं सध्या आपण पाहू शकतो की महावितरण कार्यालयाचे जे अधिकारी आहेत ते सध्या त्यांच्या या ज्या कार्यालयाला आहेत ते सध्या आपल्याला या ठिकाणी कडी लावल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला येतंय म्हणजे महावितरणचे अधिकारी या शेतकऱ्यांनी निवेदन देऊन सुद्धा गांभीर्यानं घेत नसल्याचा प्रकार या ठिकाणी पाहायला मिळतो या ठिकाणी शेतकरी आपल्या बरोबर काय सांगाल काय प्रतिक्रिया असणार आहे साहेब हे जे प्रशासन आहे पूर्णपणे एकदम स्थूलपणानं काम करतंय गेले 6 महिने झाले तुम्हाला सांगतो आम्ही वारंवार त्यांना आंदोलनाचा इशारा करतोय उपोषणाचा इशारा देतोय आम्हाला अक्षरशः तुम्हाला सांगतो फक्त 2 दिवस उपोषणाचं पत्र दिलं की 2 दिवसासाठी लाईट देतात आणि त्यानंतर लगेच आहे ती परिस्थिती करतात अक्षरशः तुम्हाला सांगतो आमच्या एका पाटातून 3 दिवस एकाच पाटातून एकच तरी आम्ही भिजवतोय प्रशासन आम्हाला कुठल्याही पद्धतीचं सहकार्य करत नाही आम्हाला एवढंच सांगायचंय तुम्हाला सांगतो तुम्ही आमच्यावर गुन्हे दाखल करा नाही तर आणखीन आम्हाला जेलमध्ये टाका पण आम्हाला लाईट हवी बाकी काय आम्हाला काहीच माहित नाही किती दिवसापासून समस्या आहे आमची ही गेले 10 ते 12 वर्ष झालं ही समस्या आहे आम्हाला सबस्टेशन 2013-14 पासून मंजूर आहे परंतु कुठल्याही पद्धतीचं काम त्या सबस्टेशनचं काम सुद्धा एकदम स्थूल पद्धतीने चालू आहे काय मागणी काय असणार आहे आमची मागणी की आता सध्या सबस्टेशनचं काम पूर्ण करून आता सध्या जी काही लाईट आहे ती व्यवस्थितरित्या सोडली पाहिजे एवढी मागणी नक्कीच आपण पाहतोय अजून देखील नागरिक आपल्या बरोबर आहेत काय सांगाल किती वेळा आंदोलन केले यामध्ये आणि कशा पद्धतीने महावितरणचं तुम्हाला काय हे मिळालं आम्ही गेली 10 वर्षापासून आंदोलन करत आहोत जवळपास आम्ही 50 वेळा आंदोलन केले असते निवेदनाचे पत्र त्यांना दिलेत आमच्याकडे पोचेत ती मागलं आंदोलन शेवट आम्ही 4/12 केलं 4/12च्या आंदोलनानंतर त्यांनी आम्हाला 29/12/2025 रोजी सबस्टेशनचं काम पूर्ण करून सबस्टेशन तुम्हाला लाईट सुरळीत चालून देऊ असं त्यांनी आम्हाला लेखी स्वरूपाचं पत्र दिलं तरी पण आम्ही 1-1.5 महिना त्यांनी वारंवार आम्ही त्यांना फोनवर कॉन्टॅक्ट करून ठेकेदाराला विनंती करून काम लवकर करा तरी देखील 1.5 महिना झालं काम करत नाहीत आणि अधिकाऱ्यांना विचारलं तर ती उडोउडीची उत्तर देतात ही असला अधिकारी गेंड्याचं कातड पांघरणारे अधिकारी आम्हाला नकोयत पहिली गोष्ट दुसरी गोष्ट शेतकऱ्यांची दखल घेण्यात
अतिशय अधिकारी हलगर्जीपणा करत आहेत. त्यासाठी आज आम्ही 100% ना 101% आत्मदहन करणार म्हणजे करणार. सरकारला काय मागणं असणार आहे? सरकारला काय मग नाही, अधिकारी बदला, लाईट तरी द्या, शेतकऱ्यांना पाणी द्या, लाईट द्या. पाणी आहे आज आम्हाला, लाईट नाही. सरकारला काय मागणार आहे दुसरं? आपण आंदोलनाचा इशारा दिला होता, या संदर्भात काय निवेदन वगैरे दिलं होतं का? 100% निवेदन दिलतं ना. शुक्रवारी निवेदन दिलतं, सोमवारचं आज आंदोलन पोचायचं इकडे आमची. हो, परंतु या ठिकाणी तुम्ही आलाय, अधिकारी या ठिकाणी नाहीत, काय सांगायचं? अधिकारी गांभीर्यच घेत नाहीत ना. शेतकऱ्याला अधिकारी गांभीर्याने घेतच नाहीत. ही आज करमाळा तालुक्याची परिस्थिती वाईट आहे. गांभीर्याने शेतकऱ्यांना घेतच नाहीत. त्यासाठी आमच्याकडे दुसरा पर्यायच नाही, आत्मदहन करणे हाच शेवटचा पर्याय. काय करणार आम्ही? नक्कीच आपण पाहतोय की या शेतकऱ्यांना जे आहे ते स्वतःचं पीक जे आहे ते लहान मुलापर्यंत जोपासलं जातं, परंतु रावगावमधील शेतकऱ्यांना गेले कित्येक वर्षापासून जे आहे ते या विजेचा सामना करावा लागतोय. निवेदन देऊन देखील या ठिकाणी महावितरणचे अधिकारी या कार्यालयामध्ये उपस्थित नसल्याचे चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे असे रावगावमधील शेतकऱ्यांनी जे आहे ते मागणी केली असून जो आमचा विजेचा प्रश्न आहे तो तात्काळ सोडावा अशी मागणी या ग्रामस्थांकडून करण्यात आलेली आहे. शीतल कुमार मोठे, TV9 मराठी, करमाळा, सोलापूर. एका पाटातून 3 वेळा 4 वेळा पाणी जातं, दिवसातून अर्धा सारा सुद्धा होतं आणि ती मी 2 दिवसातून लाईट येते. पत्र लिहून दिले ती बाजूला आणि परत आम्हाला म्हणतो तुमच्या गुन्हा दाखल, म्हणजे आम्हाला तुम्ही काय करा साहेब, आमच्या गुन्हा दाखल नाही, आम्हाला मुख्य म्हणतो त्या ठिकाणी बघितलं आम्हाला रडू येते. काय उपयोग आहे मला सांगा बरं? ह्या अधिकाऱ्याला कसली जागा येत नसतं तर काय उपयोग आहे त्याचा? बरं धमकी देतात आम्हाला, परत बघून घेऊ तुमच्याकडे आम्ही. आम्ही पत्र दिलं तुम्हाला सांगतो 8 दिवसापूर्वी, आम्ही ह्या तारखेला आंदोलन करणार आहे का संबंधित अधिकारी विचारतात. बोलायला गेलं तर आरेरावीची भाषा करतात तुम्हाला. अवघडे साहेब, अवघडे साहेब.